स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। सध्या सीताफळांचा सीझन सुरू आहे। अशातच बाजारातही सीताफळापासून मिळणाऱ्या अनेक पदार्थांचे रेलसेल सुरू आहे। आपण सीताफळ रबडी, सीताफळ आईस्क्रीम, मिल्कशेक, सीताफळ बासुंदी असे सीताफळाच्या गरापासून बनलेले अनेक पदार्थ खाणे पसंत करतो। परंतु प्रत्येक वेळी हे पदार्थ बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी झटपट पद्धतीने बनवू शकतो। मार्केटमध्ये मिळणारी गोड ताजी सीताफळ आणून आपण सीताफळाच्या गरापासून असे वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो। आज मी सीताफळाची बासुंदी बनवणार आहे। चला तर मग तुम्हाला हे दाखवते। सगळ्यात आधी दूध एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये घेऊन ते मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। इथे मी 1 लिटर दूध घेतलं आहे। दुधाला 1 उकळी काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 वेलची आणि थोडं केसर घालून मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे दूध 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, आटवून घ्यायचं आहे। आता साधारण 10 ते 12 मिनिट झालेले आहेत। आपण हे दूध छान आटवून घेतलेलं आहे। दूध आता थोडं जाडसर पण झालेलं आहे। ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार साखर घालू शकता, कमी जास्त। आणि ड्राय फ्रूट्स घालून घेणार आहे, काजू आणि बदाम। तुम्हाला जे ड्राय फ्रूट्स आवडत असणार ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। आता ह्यामध्ये आपण साखर घातली आहे, त्यामुळे दूध थोडं पुन्हा पातळ होणार आपलं। पुन्हा आपण हे 5 ते 7 मिनिट गॅसवर असं गरम करून घेऊया। साधारण 5 मिनिट नंतर आपलं हे दूध आता छान दाटसर झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि ह्यामध्ये थोडी वेलची पूड घालून घेऊया। पुन्हा मिक्स करूया छान। आणि थंड होण्यासाठी आपण हे ठेवून देऊया। आता ही रबडी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे। रबडी पूर्ण थंड होते तोपर्यंत सीताफळाचा गर काढून घ्या। इथे मी 2 मोठे सीताफळ घेतले आहेत। आता आपण ह्याचा गर काढून घेऊया। आता आपली रबडी छान थंड झालेली आहे, हे पहा। पूर्ण रूम टेम्परेचरला आल्यानंतरच ह्यामध्ये आपण सीताफळाचा गर घालून घेऊया। इथे मी 2 मोठ्या सीताफळांचा गर घेतलेला आहे।
हे छान आता आपण मिक्स करून घेऊया पूर्ण. आता ही बासुंदी आपण 1 तास पूर्ण फ्रीजमध्ये ठेवून देऊया थंड होण्यासाठी. साधारण 1 तास मी ही बासुंदी फ्रीजमध्ये ठेवली होती. आता ही बासुंदी खाण्यासाठी एकदम रेडी आहे. चला तर मग सर्व करूया. तुम्ही जर पहिल्यांदाच आपले व्हिडिओ बघत असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचा आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करून लगेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपले येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही कोणतेच व्हिडिओ मिस नाही करणार. तुम्ही नक्की बनवून बघा ही बासुंदी आणि आवडली तर सांगायला विसरू नका.